नमस्कार. मी कोण आहे हे आत्ताच नाही सांग, ते तुमचं तुम्हीच ओळखा. कारण हा निवडणुकीचा जो माहोल आहे ना, त्या निवडणुका आल्या की मी सारखी चर्चेत असते. अरे बाबानू, 75 वर्ष होतील की मला आता तुमच्या बरं राहून अजून नाही ओळखलं. अरे तुम्हीच तर घडवलं की मला. आठवत आहे का? लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरवी चालवलेलं राज्य म्हणजे मी, तुमची लोकशाही. तुम्हाला सांगू का, खरं म्हणजे मी लय आनंदी आहे बघा तुमच्या सोबत राहून. कारण तुम्ही तेवढं प्रेम करता माझ्यावर, मला जपता. नाही तर आजूबाजूला बघताव ना, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, चीन, कुठं आहे मी? अहो मी फक्त इथं आहे तुमच्या सोबत, आपल्या भारतात. जसं आजवर तुम्ही सगळ्यांनी मला जपलं का नाही, तसं ही नवी पिढी मला चांगलं सांभाळणार याची मला खात्री आहे. का म्हणून काय विचारताय? थांबा सांगते. विद्यार्थी व विद्यार्थिनी हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांनी मॅडम, सूचना आहे. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. तुमच्यासाठी मस्त सूचना आहे बरं का. सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की यावर्षी आपल्या शाळेमध्ये वर्गमंत्री या पदासाठी म्हणजे मॉनिटर या पदासाठी शाळेअंतर्गत निवडणुका घेण्यात येणार आहेत. हा एक शालेय उपक्रम असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. सदर उपक्रम हा विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही आणि मतदान प्रक्रियेबद्दल जागरूकता आणि सजगता निर्माण करण्यासाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी आपले नाव सदर वर्ग शिक्षकांकडे आज शाळा सुटेपर्यंत द्यावेत. निवडणुका शाळेत म्हणजे धिंगाणाच होणार की. शांत शांत. सगळ्यांनी सूचना नीट ऐकली? मग आता ज्या ज्या मुलांना नावं नोंदवायची आहेत त्यांनी शेवटच्या तासाला माझ्याकडे नावं द्या. कारण त्यातूनच तुम्ही निवडणार आहात या वर्षीचा आपला वर्गमंत्री. ह्यो यश, ह्याच्या नावावरनं ह्यांनी घातलेल्या चष्म्यावरनं तुम्हाला समज कळलं असेल बघा. ह्यो वर्गाचा टॉपर आहे. सगळ्यांचा होमवर्क झालाय ना? नेक्स्ट पिरियडला आपल्याला बुक सबमिट करायचे. काही झालं तरी आपल्या बुक्स वरती पाहिजे. ओके? यश, दरवेळेस तूच मॉनिटर असतोस ना? बघ, यावेळेस पण तूच मॉनिटर होणार. ये. पाहूया, दरवर्षी यांचाच मॉनिटर का? हा, यावेळेस आपला मॉनिटर झाला पाहिजे. ह्यो त्योच मगाशा अंगठ धरून उभा होता पाव्या. चला, यावेळेस पण यशच मॉनिटर होणार बघ. हो ना? आणि आपल्या क्लासमध्ये कुठला दुसरा ऑप्शन आहे का? हो ना ग? पोरींनो, असं नका वागू ग. अरे ऑप्शन जरी असले तरी अनुभव फक्त आपल्या यशच आहे. आपला पाया भाव काय कमी आहे काय? हा मग आता अंगठे धरून उभं नाही राहायचं, आता निवडणुकीला उभं राहायचं. ही घरी लोकशाहीची गंमत. आठवडाभर कशाला वाट बघायची? या निवडणुका वगैरे नुसतं नावालाच असतात. मॅडमनी तर आजच यशला मॉनिटर म्हणून डिक्लेअर करायला पाहिजे. अगं पोरींनो, ऐका माझं, असं वागू नका.
तुमच्या आजूबाजूला चालू असणारा राजकारणाचा खेळ तुम्ही रोज बघताय. आता ह्या शाळेच्या निवडणुकीचा खेळ कसा रंगणार हे बघायला मजा येणार. बघा असला अभिनव उपक्रम. एक तर इथं आधी सिलेबस कंप्लीट होईना, त्यात पुढल्या आठवड्यात ट्रेनिंगला जायचे. अहो वर्गातला एखादा हुशार विद्यार्थी निवडायचा आणि करून टाकायचं त्याला मॉनिटर. त्यात काय एवढं? त्यासाठी कशाला पाहिजे निवडणूक? उगाच डोक्याला ताप. असं कसं वाघमारे सर? अहो मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे की नाही? काय सर? बरोबर आहे मॅडम तुमचं. अहो मुलं म्हणजे देवाघरची फुलं नाहीत का? आणि त्यांच्या बालमनावर संस्कार व्हायला नकोत का? काय वाघमारे सर, बरोबर ना? नाही, आपण सगळे चेष्टा करतोय खरं, पण तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. हा सर, म्हणजे याच वयात जर का आपण मुलांना लोकशाहीचं, मतदानाचं महत्त्व पटवून दिलं तर ते पुढे जाऊन आयुष्यात सजग नागरिक बनतील. काय सर? अहो पण आपल्या डोक्याला आधीच कमी व्याप आहेत का? त्यात हे इलेक्शनचं नवीन टुमणं काढले. नाहीतर काय, त्यांना काय लागतंय नोटिसा पाठवायला? इथं आपलं काम वाढतं ना. आता आपण मुलांना शिकवायचं का नागरिक घडवायचे? म्हणे लोकशाहीचं महत्त्व कळलं पाहिजे. आणि लोकशाही जर एवढी महत्वाची आहे ना, मग आपण सर्वजण मिळून आधी मुख्याध्यापकच बदलू ना. लोकशाहीचा वापर कोण कसा करेल काही सांगता येत नाही बाबा. फ्लेक्झिबल आहे ना लोकशाही. काय वागसर, काय कोणाला बदलताय? हे आहेत मुख्याध्यापक मामुने सर. हे असले युनिक उपक्रम ह्यांनाच सुचू शकतात. नाही सर, तसं काही नाही. मी सर्वांना सांगत होतो की किती छान अभिनव उपक्रम आहे म्हणून, नाही का? आणि सर तो उपक्रम आपल्या शाळेत होतो ना, याचा खूप आनंद आहे आम्हाला सर. हो सर, हो. व्हेरी गुड. नाही खरं तर मला तुमच्या सगळ्यांकडनं हीच अपेक्षा आहे. हो आणि म्हणूनच मी ना वागसर या उपक्रमासाठी खास करून तुमची आणि वाघमारे सर तुमची निवड केलेली आहे. बोलले होते का नाही, फ्लेक्झिबल आहे लोकशाही. सर मी समजलं नाही सर. हो म्हणजे या संपूर्ण उपक्रमाची मुख्य जबाबदारी आता तुमच्या दोघांची आहे. निवडणूक संपेपर्यंतची सगळी कामं तुम्ही दोघांनी करायची. काय अरे लगेच तुम्ही काही चेहरे एवढे पाडू नका. कामं म्हणजे काही फार कामं नाही आहेत. मतपेट्या तयार करणं, मतपत्रिका छापून आणणं, केंद्रप्रमुखांना आपल्या या एकंदरीत उपक्रमासंदर्भात अहवाल देणं, मतदानाच्या दिवशी विद्यार्थ्यांना, मुलांना मार्गदर्शन करणं, प्रेसवाले, फोटोग्राफर सगळे येतीलच ना, त्यांना सूचना देणं आणि इतर काही बारीक सारीक छोटी मोठी किरकोळ कामं असतील तेवढीच, बस, बाकी काही नाही. हां सर, तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवताय ना, त्याबद्दल खरंच थँक्यू बरं का. पण सर मला नाही थांबता येणार सर. म्हणजे सर काय की माझ्या साडूच्या मुलीला मुलगा झालाय सर. अरे वा, अभिनंदन. पण सर तिची तब्येत जरा बिघडली आहे, त्यामुळे मला तिला भेटायला जायला लागणार सर. त्यामुळे मला नाही थांबता येणार सर. नाही 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 सर, वाघमारे सर तुम्हाला असं जाता नाही येणार. असं जाता येणार नाही तुम्हाला. वाटल्यास हा उपक्रम संपला की नाही की मग जा पाहिजे तर, पण आत्ता नाही जाता येणार. वाघमारे सर तुमची इथे आत्ता जास्त गरज आहे. असं काय करताय तुम्ही? तुमची म्हणजे काय सगळ्यांचीच, तुमच्या सगळ्यांचीच गरज आहे. हां सर तुम्ही काही काळजी करू नका सर. ते थांबतील इथे, मी आहे ना, मी सगळं सांभाळतो सर. हां पाहिलं, काळजी पाहिलं. हा असा उत्साह पाहिजे, कळलं का? हां ठीक आहे, मी निघतो आता. ऑल द बेस्ट सगळ्यांना, ऑल द बेस्ट. वाघमारे जायचं नाही. हां मन लावून कामं करा सगळ्यांनी. हो सर. वाघ सर, येस सर. जायला देऊ नका. लोकशाहीचा जागर मानल्यावर निवडणुका आल्या, राजकारण आलं, मग धिंगाणा तर होणारच. फार दंगा करता तुम्ही सगळे. झालंय? आज सकाळी आपण नोटीस ऐकली त्याच्याप्रमाणे वर्गमंत्री म्हणून कोणाकोणाला उभं राहायचंय त्यांनी एक एक करून आता नावं द्यायचे. सांगा कोण कोण उभं राहणार आहे? मॅडम मी.
ह्याला सलग 2 वेळा मॉनिटर केलं होतं मॅडमनी. यश. ही त्याची हॅट्रिकची वेळ आहे. अजून कोण उभं राहणार आहे? गप्पा बसा. प्रवीण, तू खरंच उभा राहणार आहेस? कशी आहे लोकशाहीची पावर. मी हाय म्हणून तुम्ही हाय. टॉपर वर्सेस बॅक बेंचर. प्रवीण, अजून कुणाला इच्छा आहे का मॉनिटर व्हायची? दोघच जण? बरं, ठीक आहे. मॅडम, हिला तुम्ही पहिल्यापासून बघितलं होतं पण इग्नोर केलं ॲज युज्युअल. आठवतंय का कुठं होती ही? हिथं होती, हिथं पण होती आणि आता हिथं पण हाय उमेदवार म्हणून. माझं पण नाव घ्या. सावी. चला, सगळे उमेदवार फायनल झाले म्हणायचे. बरं ऐका, निवडणुकीच्या ह्या प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे उमेदवाराचं चिन्ह. चिन्ह उमेदवाराची ओळख असतं. चिन्हातून उमेदवाराचा विचार, त्याचं ध्येय, त्याचं व्यक्तिमत्व दिसायला हवं. चिन्ह हे साधं आणि समजायला सोपं पाहिजे. कळतंय का? आता तुम्हाला उद्यापर्यंतचा वेळ. तुम्ही तुमच्या पालकांसोबत, मित्रांसोबत चर्चा करा आणि तुमचं जे काही चिन्ह असेल ते शेवटच्या तासाला तुमच्या या मतदारांसमोर सादर करा. आपल्या आजूबाजूला चिन्हांचा काय गोंधळ झालाय ते आपण बघतोच आहे. त्यात आता ही पोरं कोणची चिन्ह घेऊन येणार हे बघायला खरी मजा आहे. म्हणजे आता तिघात इलेक्शन लागणार. पव्या, यश आणि सावी. संजय, चिन्ह सांग की काय आहे ती? लाडाचं झाला की तू चिन्ह सांग आणि सगळं सांग. अरे सांग की. अरे भैया, तुला जर चिन्ह काय आहे त्यांची जर माहित करून घ्यायचं असेल ना तर तुम्हाला दुसरा एपिसोड बघावा लागेल ना. त्यामुळे दुसरा एपिसोड बघ. त्यात ह्या तिघाची बी चिन्ह काय हे तुम्हाला कळणार आहे. आणि दुसरा एपिसोड आपला कधी येणार आहे माहिती आहे ना? बघा इथं खाली लिहून आला असेल. त्यामुळं दुसरा एपिसोड बघा आणि हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.